विधानसभा मतदारसंघ क्रमांक 1 अक्कलकुवा या ठिकाणाहून तिरंगी लढत झाली। यामध्ये आमशा फुलजी पाडवी हे शिवसेना शिंदे गटातून विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। अखिल भारतीय आदिवासी महासंघाचे गिरधर पाडवी यांनी अक्कलकुवा तहसीलदार व पोलीस निरीक्षक अक्कलकुवा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याच्या संभाव्य मंत्रिमंडळात त्यांचे नाव येत असल्याचे विरोधकांना माहीत पडल्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न अक्कलकुवा या ठिकाणी झालेला आहे। दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारच्या सुमारास सोरापाडा सरपंच अंजू पाडवी ह्या गावात सुरू असलेल्या रस्त्याचे काम बघण्यासाठी आलेले होत्या। यावेळी काही लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न देखील केला। ही हुज्जत वाढू नये यासाठी आमशा पाडवी यांनी पोलिसांसमवेत घटनास्थळी भेट दिली। आमशा पाडवी यांच्यासोबत देखील हुज्जत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। संभाव्य मंत्रिमंडळामध्ये श्री पाडवी यांचे नाव येऊ नये म्हणून त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून बदनाम करण्याचे षडयंत्र या ठिकाणी रचण्यात आले असल्याचे आदिवासी महासंघाचे श्री गिरधर पाडवी यांनी निवेदनातून तहसीलदार यांना सांगितलेले आहे। दिलेल्या निवेदनानुसार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी आदिवासी महासंघाने घटनेच्या निषेधार्थ आदिवासी महासंघाने अक्कलकुवा खापर कोराई या ठिकाणी निषेध म्हणून कडकडीत बंद पाळण्यात आला। वाद इतका विकोपाला गेला की अक्कलकुवा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत। सुधीर गंगाराम पाडवी पंचायत समिती सदस्य यांनी समोरील 10 लोकांवर गुन्हे दाखल करीत आरोपी असल्याचे दाखविले आहेत, तर सोरापाडा सरपंच यांनी अंजूबाई आमशा पाडवी यांनी 12 लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। हा वाद जास्त प्रमाणात विकोपाला गेल्याने झालेल्या घटनेचे राजकीय वळण नमस्कार, मी छाया वडवी, गाव नवानगर मुठा, अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्रीमान आमशादादा पाडवी यांच्यावर राजकीय षडयंत्रामुळे खोटे गुन्हे दाखल केले आहे। यांच्या विरुद्ध आम्ही जाहीर निषेध करतो। आमचे अक्कलकुवा धडगाव नवनिर्वाचित आमदार आमशादादा पाडवी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यामुळे आम्ही आदिवासी महासंघ अक्कलकुवाच्या वतीने निषेधार्थ म्हणून अक्कलकुवा कोराई खापर बंद करण्याचे आवाहन केले होते। त्यात अक्कलकुवा शहर, खापर शहर व कोराई या गावातील लोकांनी उत्स्फूर्त सहकार्य केलं, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केलं। त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो।